नमस्कार मंडळी. तर आज या प्रिशुराणीचं टक्कल करायचं आहे म्हणून मी तिला बाबासोबत पाठवते म्हटलं. कारण मला सुद्धा घर वगैरे आवरून घ्यायचं आहे, बाकी कामं करायची आहे म्हणून मी सोबत जाणार नाही आहे. ती पोज का देते आहे, कारण जेव्हाही मी मोबाईल हाती घेते तिला वाटते की मी तिचे फोटोज काढते, असं आहे. चला तिला बाबासोबत पाठवून दिलं. नंतर आधी मी घर आवरून घेतलं, फराळ करून घेतला, कारण मला उपवास आहे. पण बाकीच्यांना उपवास नाही, सो त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचा आहे. माझं सर्व होईपर्यंत ना प्रिशूसुद्धा आली आणि तिने बघा काय राळा घालून ठेवलेला आहे. नंतर तिला झोपून देते म्हटलं, कारण मला शॉपला सुद्धा जायचं आहे. पण इथे ती मला झोपवते की मी तिला, हे मात्र कन्फ्युजनच आहे. तिला झोपून दिल्यानंतर शॉपला आले, काही हेअरस्टाईल करायच्या होत्या, त्यामुळे ह्या टेबलवर एवढा मोठा पसारा झालेला आहे, ते मला क्लीन करायचं आहे. ते क्लीन केलं. त्यानंतर लॅपटॉपवर काही ऑफर्स काढत बसले आणि ते काम झाल्यानंतर मी खूपच जास्त खुश झाले, कारण फायनली माझं काम फिनिश झालेलं आहे. नंतर चहा प्यायला घरी गेले, कारण उपवास थोडा थकल्यासारखा वाटत होता. तर या मनी माऊला असं खेळताना बघून फार छान वाटलं. रात्रीपर्यंत टेबलची बघा काय अवस्था होते, कारण फेशियल हेअर्सचं वगैरे सर्व इथेच होतं. त्यामुळे आता हे मला पूर्ण क्लीन करायचं होतं. स्वच्छ केल्यानंतर किती छान दिसतंय ना, पण टेबलवरचं जे सामान आहे ते टेबलवरच राहणार. आता काही दिवस टाकीला पाणी येणार नाही आहे, मला पाणीसुद्धा भरून ठेवायचं होतं. त्यावेळी मात्र मला आईचे काही शब्द आठवले, ते म्हणजे पाणी येणार नसलं की आपल्याजवळ जेही अवेलेबल आहे त्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवायचं. आणि तीच गोष्ट माझ्या आज कामी आलेली आहे. माझ्याकडे जे जे होतं त्यामध्ये मी पाणी साठवून दिलं आणि ते करून मी घरी गेले आणि दिवसाचा शेवट या मनीमाऊला खुशीमध्ये झोपून देऊन झाला. चला या मिनी ब्लॉगला इथे सेंड करते. कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.